तर नमस्कार मंडळी, आज आम्ही केदारनाथ ट्रेकिंगचा अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहोत. केदारनाथ ट्रेक म्हणजे एक प्रकारचं तुम्ही स्वर्गात जाऊन आल्यासारखंच आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी करावी आणि शक्यतो ह्या वयातच करावी, म्हणजे 20-25 पासून 30-40 पर्यंत. कारण नंतर तिथे थोडे काही कंपोनंट क्रिटिकल होतात आपल्या बॉडीमध्ये, त्याच्यामुळे ते कठीण पडतं. तर ते थोडं सोपं व्हावं म्हणून या वयात करावी. कारण तिथला जो अनुभव आहे, तिथलं जे स्पिरिट आहे, तिथली जी ऊर्जा आहे ती तुम्हाला तिथे गेल्यावर जाणवते. आणि केदारनाथ का आहे, म्हणजे का एवढं त्याचं नाव आहे, का कठीण आहे, ते तिथे गेल्याशिवाय तुम्हाला कळत अनुभव येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आयुष्यात एकदा तरी केदारनाथ करावं. 4 धाम जे आहेत त्यापैकी केदारनाथ सगळ्यात टफ आहे असं मला तरी वाटतंय. आमचे 2 धाम अजून बाकी आहेत. केदारनाथ आणि बद्रीनाथ 2च झालेत, गंगोत्री यमुनोत्री बाकी आहेत. जो अनुभव आता आहे त्याच्यावर तरी केदारनाथ एक्स्ट्रीम आहे असं मला वाटतं. तर त्याचे आम्हाला जे काही अनुभव आलेत, कारण केदारनाथला जाताना आपल्याला ट्रेक करावा लागतो, खूप चालावं लागतं. बाकीचं आहे तिथे गाडी जाते, त्याच्यामुळे यमुनोत्री गंगोत्रीचं अजून माहिती नाही, त्याच्यामुळे त्याबद्दल आम्ही जास्त बोलत नाही. केदारनाथ ट्रिप जे आम्ही अनुभवलंय ते तुम्ही पण अनुभवावं. ज्या चुका आमच्याकडनं झाल्या ते तुमच्याकडनं होऊ नयेत आणि आम्हाला ज्या काही फायद्याच्या गोष्टी झाल्या त्याचा तुम्ही लाभ घ्यावा, यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवतोय. तर आम्ही काही पॉइंट्स काढले, बरेच मुद्दे आहेत, त्याच्यामुळे आम्हाला लिहून काढायला लागले की एवढे एवढे पॉईंट्स आहेत, एवढं आहे. तर त्यातले जसे काय काय पॉईंट येतील तसे आम्ही तुम्हाला ते एक्सप्लेन करत जाऊ. तर चला, तर मग आपण सुरू करू एका पॉईंटने. सगळ्यात पहिला मुद्दा जो असतो तो आपण तिथे कसं जावं. म्हणजे आपल्याला माहिती नसतं की मुंबई, आता आम्ही मुंबईतून आहोत, काही जण सिंधुदुर्गातले असतील किंवा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील असतील. तर तिथे कसं जावं, कसं राहावं, कुठे थांबावं, रजिस्ट्रेशन काय असतं. तर तिथूनच आपण सुरुवात करूया की स्वतःहून गेलं तर चांगलं की कंपनी घेतलेली चांगली, म्हणजे जे टूर बुकिंग एजंट असतात ते घेतलेलं चांगलं. तर आम्ही पहिल्यांदा जात होतो, त्याच्यामुळे आमचं असं होतं की आपण एखाद्या कंपनी थ्रू जावं, जेणेकरून हॉटेल बुकिंग, प्रवास हे ते आमचं सगळं वाचेल. पण सध्या मार्केटमध्ये जोरदार बाजार चालू आहे. आम्ही 12,000 नेतो, आम्ही 11,000 नेतो, आम्ही 14,000 देतो. तर ह्या भूलथापांना तुम्ही बळी पडू नका. कारण आम्ही मोठ्या ऍडव्हर्टायझिंग होतात, तुम्हाला मोठमोठं पहिलं दाखवलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही त्या ह्याला बळी पडू नका, फक्त ऍडव्हर्टाइजमेंट. तर ह्याच्यासाठी किती खर्च येतो, काय खर्च येतो, तुम्ही वेगळं सांगेन. पण जर तुम्ही स्वतः जाणार असाल तर उत्तमच आहे. स्वतः जाणार असाल तर एकच गोष्ट करा की ज्या दिवशी कपाटं ओपन होतात आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन, कपाटं म्हणजे बद्रीनाथ आणि केदारनाथ जे थंडीचा सीझन संपल्यानंतर त्यांची द्वारं ओपन करतात, मंदिर सर्वांसाठी खुलं होतं. त्याच्यानंतरच काही दिवसामध्ये उत्तराखंड सरकारमार्फत 4 धाम किंवा 2 धाम यात्रेसाठी जे यात्रेकरू येतात त्यांच्यासाठी एक रजिस्ट्रेशन ओपन केलं जातं आणि हे रजिस्ट्रेशन ऑनलाईन होतं. आणि याला जास्त काही तुमचे डॉक्युमेंट लागत नाही, तुमचे आधार कार्ड, फोटो हे ते लागतात. तर जसं तुमचं जायचं फिक्स झालं असेल तर ते रजिस्ट्रेशन जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर करून घ्या. रजिस्ट्रेशनचा फॉर्म मॅडम मी तुम्हाला दाखवतो. हे असं रजिस्ट्रेशन होतं. इथे QR कोड, तुमची संपूर्ण माहिती येते, तुम्ही कुठून आलात, काय आलात, तुमचा पत्ता काय आहे, तुमचा जिल्हा काय आहे, जनरली तुमच्या आधार कार्डवरची माहिती येते आणि याला सोबत आधार कार्ड असतं. तर हे रजिस्ट्रेशन तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. तुम्ही जर कोणत्या कंपनीतर्फे टूर एजंटतर्फे जाणार असाल तर ते तुमचं रजिस्ट्रेशन करून देतात, पण त्यांच्याकडनं खात्री करून घ्या की लवकरात लवकर हे रजिस्ट्रेशन व्हावं. कारण आम्ही ज्या दिवशी पोचलो हरिद्वारला त्या दिवशी असे बरेच जण होते जे डायरेक्ट आले होते, पण त्यांचं रजिस्ट्रेशन होत नव्हतं. गर्दी जास्त असल्यामुळे पोर्टल बंद करण्यात आलं होतं, आयत्याला रजिस्ट्रेशन होत नाही. मग गौरीकुंडाजवळ जाऊन रजिस्ट्रेशन होईल ना होईल ही धाकधूक, एवढ्या लांबचा प्रवास. पण आधार कार्डवर होतं, पण ते इमर्जन्सीमध्ये तिथे करतात. पण हे सगळं टाळलेलं बरं, त्याच्यामुळे तुम्ही मुळातच हे करून घ्या. दुसरी गोष्ट, पुन्हा मी येतो की कंपनीकडे जे काही टूर एजंट असतात हे तुम्हाला खूप कमी पैशामध्ये टूर अरेंज करून देतात. अगदी 12,000पासून 18, 20, 25,000पर्यंत घेतात. पण ते तुम्हाला एकदमच ऑर्डिनरी हॉटेल्स असतात. बघा, एक तर हे सांगतात की आम्ही 8 दिवसात फिरू, 7 दिवसात फिरू. तर 2 धामची ट्रिप 7 किंवा 8 दिवसात होत नाही. आमचं जे काही आम्ही जी कंपनी घेतली होती त्यांना आम्ही पैसे पण बऱ्यापैकी दिले होते, असं नाही की कमी पैसे दिले होते. आमच्याकडून उलट एक्स्ट्रा घेतले गेले. तरी जी टूर 12,000, 13,000 होते ती ट्रिपला आम्ही 18,000 पेक्षा जास्त पे केलेत. आणि आम्ही 2 महिने आधी बुकिंग जेवढे पैसे आम्ही पे केलेत ना तेवढी सर्व्हिस का आम्हाला मिळाली नाही, ते आम्ही तुम्हाला सांगूच. कारण बरेचसे असे आहेत की जे नवीन आहेत, जे 1-2दा जाऊन आलेत, त्यांनी स्वतःच्या टूर कंपन्या उघडल्यात, त्याच्यामुळे त्यांना तेवढा अनुभव नाही आहे की
ग्रुपला कसं मॅनेज करावं. शिवाय काय होतं, जे तुम्ही कमी कॉस्टिंगवाली ट्रिप घेता ना त्यावेळी तुम्हाला एखाद्या इथून मुंबईतून जाणारे म्हणजे गरीब रथ सारख्या गाड्या असतात, यांची बुकिंगची तिकीट्स, त्यानंतर दिल्लीपासून पुढे टेम्पो ट्रॅव्हलर असतो, टेम्पो ट्रॅव्हलरचा प्रवास. तर तुम्ही 2 धाम यात्रा करताय त्यावेळी तुमचा जर 8 दिवसाचा प्रवास असेल तर त्यातले 4 दिवस म्हणतोय आम्ही, पूर्ण 4 दिवस म्हणजे 24 तासाचे जवळपास 100पेक्षा जास्त तास हे तुमच्या गाडीमध्ये जातात ट्रॅव्हलिंगमध्ये. 12 तास, 14 तास, 20 तास, 22 तास तुमचा प्रवास सुरू असतो. आणि एवढ्या प्रवासामध्ये टेम्पो ट्रॅव्हलरने प्रवास करणं शक्य होत नाही. ठीक आहे तुमच्याकडे म्हणजे काही जणांचा पैशाचा प्रॉब्लेम असेल, कमी पॅकेजेस पाहिजे त्यांच्यासाठी ते ठीक आहे, पण आम्हाला जो अनुभव आला आहे की एक तर तुमची झोप होत नाही, तिथे प्रचंड ट्रॅफिक असतं, त्याच्यामुळे आम्हाला तर एक स्टे पण म्हणजे आम्ही एक स्टे सोडून दिला आणि आम्ही गाडीमध्ये ट्रॅव्हलिंग केलं. तर टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये 22 तास 24 तास प्रवास करणे शक्य होत नाही. बसायला पण जागा मिळत नाही, पाय पण राहत नाही, ट्रॅव्हलरच्या सीट खूपच अशा उभ्या असतात, त्याच्यात तुम्हाला बसायला झोपायला मिळत नाही. खूप त्रास होतो. आणि 2 धाम यात्रा ही तुम्हाला कम्फर्टेबल करायची असेल तर चांगल्या गाड्या, अर्बनिया वगैरे गाड्या ज्या कोणी देतात त्यांच्याकडनं तुम्ही बुकिंग करा. 2-4 हजार रुपये एक्स्ट्रा गेलेले परवडतील, पण चांगलं बुकिंग आणि करा. सगळ्यात मुख्य आहे ट्रेनचं तिकीट. जे तुम्ही जर तुमचं बजेट प्रवास असेल तर तुम्ही ट्रेनने जाणार असाल तर एजंटला आधीच सांगा की आमच्या ट्रेनचं तिकीट काढून घ्या. आमचा प्रॉब्लेम असा झाला की आम्ही 2 महिने आधी बुक केलं होतं पण आमच्या तिकीट्स नव्हत्या, तात्काळ तिकीट काढणार होते. मी 4 वेळा त्या व्यक्तीला विचारलं की आम्हाला कन्फर्म तिकीट मिळेल का. हो मॅडम, हो नक्की मिळणार असे आम्हाला शब्द मिळाले होते. पण लास्टला जाऊन शेवटच्या दिवशी म्हणजे उद्या निघायचं आम्हाला, शनिवारी आणि शुक्रवारी तात्काळ बसली नाही. आणि 4 वेळा आम्ही बरं आठवण करून देतोय की आमची तात्काळ काढायची आहे मॅडम, आमची काढा. तर आयत्याला तात्काळ मिळाली नाही आम्हाला. त्याच्यामुळे झालं असं की आपण ट्रेनचं तिकीट असतं काय ते गरीब रथचं तिकीट 1000 रुपये 2000 रुपये तिकीट असतं आणि आपण त्याच्या आधी शॉपिंग, त्यांची टूर एजंटची फी हे मिळून 50,000पेक्षा जास्त अमाऊंट गुंतवलेली असते. अशा वेळेला 2000च्या ट्रेनच्या तिकीटमुळे आपला प्रवास कॅन्सल होऊ नये म्हणून मग आपण नाविलाजाने विमानाची तिकीटं काढतो. जसं आमच्या बाबतीत झालं की आयत्या वेळेला मला कळलं की ट्रेनची तिकीट नाही, त्याच्यामुळे असं झालं की एवढी तयारी केली आहे, एवढा खर्च केलाय, तेवढ्या पॅकेजच्या मला 15-16 हजार रुपये मला तिकीटलाच गेले. कारण ऑन दी स्पॉट तिकीट काढलंय, शनिवार रविवार आहे, सॅटर्डे संडे आहे, ऑलरेडी केदारनाथला जाण्याची गर्दी आहे, त्याच्यामुळे ट्रेनचं तिकीट फ्लाईटचं तिकीट खूप महाग होतं. मला जवळपास 8,000ला एक तिकीट भेटलं. ठीक आहे, आता बायकोची इच्छा पुरी करायची होती म्हणून मी जास्त म्हणजे दगड न ठेवता काढलं मी तिकीट. कारण असं झालं होतं की आम्ही घरी सगळ्यांना सांगितलं होतं, आमच्या सगळ्या गोष्टी अरेंज केल्या होत्या, सुट्टीचं अरेंज केलं होतं, शॉपिंग केली होती, एक मनाला ठरवलं होतं की बाबा चला आपण केदारनाथला बॅग भरून तयार होते, आमच्या मोठ्या मोठ्या बॅग, सगळं काही रेडी होतं. आणि आम्हाला असं कळतं की तुमची तिकीटच मिळाली नाही, तेव्हा माणसाने काय करावं, तेव्हा आपल्याकडे काही ऑप्शनच जनरलने किंवा ऍडजस्ट करून खाली बसून झोपून दिल्लीला जाण्याचा हा प्रवास नाहीये. कारण ह्या ज्या गाड्या आहेत त्या राजधानी सोडली तर बाकी सगळ्या गाड्या 20-22 तास घेतात. तर तुमचा प्रवासच जर असा होणार असेल तर तुम्ही पुढचं करू शकत नाही. त्याच्यामुळे तुमचा प्रवास कम्फर्टेबल पाहिजे. त्याच्यामुळे तुमची बजेट जर्नी असेल तर आधीच ट्रेनची तिकीट काढून ठेवा. नसेल तर फ्लाईटने जाणार असेल तर फ्लाईटची तिकीट पण 1-1.5 महिने आधी तुम्ही काढून ठेवू शकता. तुमचं प्लॅनिंग 3 महिने आधीपासून सुरू झालं पाहिजे तर तुमची जी जर्नी आहे, प्रवास आहे, तो कम्फर्टेबल होऊ शकतो. आणि तुम्ही स्वतः जाणार असाल तर प्रॉब्लेमच नाही आहे. तुम्ही तिथले हॉटेल्स वगैरे स्वतः बुक करा. ती कुठे करायची, काय करायची ते आम्ही काढा. हे तुम्ही जर स्वतः गेलात ना, कारण मी असं विचारलं होतं 11 ते 12,000 तर खूपच, 11-11,500 मध्ये तुमचं हे सगळं होऊ शकतं जर मी स्वतःच्या जीवावर स्वतः जात असाल तर. पण पुढे प्रॉब्लेम पण आहे, तुम्हाला माहित नसतं कुठे स्टे करावा, स्टे मिळेल की नाही, कारण गर्दी प्रचंड असते तिकडे. मिळेल की आपण जर डायरेक्ट गेलो आणि असं शोधलं हॉटेल तर मिळेल की नाही शक्यता कमी असते. त्याच्यामुळे बुकिंग करून गेलं बरं असतं. पण तिथे पण आता बऱ्यापैकी हॉटेल झाले. जर तुम्ही ऍडजस्टमेंट करायला तयार असाल तर तुम्हाला एकदम म्हणजे ठीक आहे राहण्यायोग्य हॉटेल मिळतील, नाही तर एकदम महाग हॉटेल पण मिळतील. जी मिडल क्लासची हॉटेल असतात ती जनरली टूर एजंटनी बुक केलेली असतात. तर पहिला मुद्दा आमचा असा होता, आमची सुरुवात जी झाली आमची ती मुंबईवरनं झाली. आमचं पॅकेज मुंबई टू मुंबई होतं. तर मुंबईवरून आम्ही फ्लाईटला गेलो, दिल्लीला उतरलो. तिथे आमचा जो उरलेला ग्रुप होता त्यांना आम्ही जॉईन झालो आणि तिथून टेम्पो ट्रॅव्हलरने आमचा पहिला प्रवास सुरू झाला. तो जवळपास आम्ही संध्याकाळी म्हणजे सकाळी कितीला 9ला आमचा प्रवास चालू झाला असेल, 10 वाजता सगळं सामान वगैरे बांधून. आणि आम्ही हरिद्वारला 5:30ला आम्ही हरिद्वारला पोहोचलो. म्हणजे पहिलाच प्रवास जवळपास 8-9 तासाचा होता. हरिद्वारला पोहोचल्यानंतर तिथे तुम्ही स्टे करा. आमचा पण स्टे होता आणि तुम्ही पण तिथे स्टे करा. संध्याकाळची आरती करा, ते गंगा घाट आहे तिथे थोडा वेळ काढा.
छान वातावरण असतं, प्रसन्न होतं. गंगा आरती सुंदर असते. हां, मग आम्ही गंगा आरती करून रिटर्न आमच्या हॉटेलवर आलो होतो. आम्ही हॉटेलवर थांबलो, सकाळी उठलो, फ्रेश झालो आणि पुढच्या प्रवासाला निघालो. 6ला आम्हाला उठायचं होतं. हा 6 ते 6:30 ग्रुप असल्यामुळे थोडाफार पाठीपुढे वेळ होतो, तेवढं तुम्हाला ॲडजस्ट करावं लागतं. तिथे चिडचिड करून भांडणं करून काय होत नाही, कारण सगळ्यांना सोबत प्रवास करायचा असतो. आणि आमच्या प्रवासाची सुरुवातच ही भांडणामुळे झाली. सागर बोलणार नाहीत पण मी बोलणार आहे. ठीक आहे, ज्यावेळी ग्रुप असतो त्यावेळी काही जण पाठीपुढे होतात, तर जे टूर management ऑपरेटर करणारा, आहे, जे मॅनेजमेंट आहेत, ते याच्यासाठी अनुभव पाहिजेत की तुम्हाला ही जी सिच्युएशन आहे ती कशी हँडल केली पाहिजे, प्रॅक्टिकली कसं सांभाळलं हँडल पाहिजे. करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी टूर गाईड आहे, तर ह्याने लेट केलाय, दुसरे जण रागवत आहेत, तर त्यांना पण हँडल करता आलं पाहिजे, यांना पण हँडल करता आलं पाहिजे. पण आमच्यात उलटच होतं. कारण बघा, ग्रुप जो असतो ना, याच्यात सगळे माणसं असतात, म्हणजे वयस्कर माणसं असतात, मिड एजची असतात, लहान मुलं असतात, एकदम यंग असतात. तर यंगस्टरचं एकदम एनर्जी वेगळ्या लेवलची असते, मिड एजच्या माणसांची वेगळ्या लेवलची असते, आमच्यासारखे जे आहेत समजूतदार त्यांची एनर्जी वेगळ्या लेवलची असते. तर ह्या सगळ्यांना तुम्हाला मॅनेज करावं लागतं. त्याच्यामुळे तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळी तुम्ही टूर गाईड म्हणजे तुम्ही जे काय बुकिंग करताय, तुमच्यासोबत जो टूर गाईड असेल त्याचा अनुभव बघा. 1, 2, 3 वेळा यात्रा करून कोणालाही काही अनुभव येत नाही. ज्याला आणि कमीत कोणी कमी केलेलं पण नाहीये, फक्त ओळख आणि फोन आणि दुसऱ्या ट्रॅव्हल एजंटशी कॉन्टॅक्ट करून अशा काही ट्रिप्स अरेंज करतात. त्यांना काही त्यातली माहिती नसते. तर ज्यांचा 5-10 वर्षाचा ट्रॅव्हल मधला अनुभव आहे आणि ज्यांनी खरोखरच 2-4 वेळा ट्रेक केली आहे, अशा लोकांकडनं तुम्ही बुकिंग करा. कारण खूप मायनर गोष्टी असतात ज्या टूर गाईडने तुम्हाला सांगणं अपेक्षित असतं, ज्या आम्हाला जाणवल्यात. आता इथे एक गोष्ट चांगली आहे की मी बऱ्यापैकी फिरलोय, मला दुनिया माहिती झाली आहे, त्याच्यामुळे मला अनेक गोष्टी माहिती होत्या, त्याच्यामुळे मी कुठेही भांडण न करता ऍडजस्टमेंट करत चाललो होतो. माझं बाबा तापलं होतं. खूप छोट्या गोष्टी असतात तुम्हाला, म्हणजे सांगावं लागतं लोकांना की असं करा, असं केलं तर तुम्हाला त्रास कमी होईल, असं तसं. तर पुढचा गोष्ट आहे, तर आपण आलो होतो हरिद्वारला स्टे. तर सगळ्यांनी आमच्यासारखं हरिद्वारला स्टे करा. हरिद्वारवरनं अर्ली मॉर्निंग निघा तुम्ही आणि वाटेत धारी देवीचं मंदिर लागतं, त्याच्यानंतर पहिला रुद्रप्रयाग लागतो, देवप्रयाग लागतो, नाही देवप्रयाग नंतर लागतो, रुद्रप्रयाग, देवप्रयाग, ऋषिकेश लागतं. हे तुम्ही करत चला आणि ह्याच्यासाठी एक स्पेअर दिवस ठेवा. कारण हरिद्वारवरनं सोनप्रयागला पोहोचणं हा जवळपास पूर्ण दिवसाचा प्रवास आहे. आम्ही सकाळी 9ला निघालोय, तर आम्ही रात्री 10-11ला आम्ही सोनप्रयागला पोहोचलो. कारण आम्ही अशा सीझनला गेलो होतो की भयानक गर्दी, भयानक ट्रॅफिक, त्याच्यामुळे आमचा पूर्ण दिवस रात्र हा ट्रॅव्हलिंग मध्येच गेला. आणि आम्हाला हे काही स्पॉट आमच्या प्लॅननुसार जे स्पॉट ठरलेले होते, म्हणजे आमचा प्लॅन असा होता की वाटेत धारी करायचं आहे, रुद्रप्रयाग, देवप्रयाग, ऋषिकेश करत पुढे जायचं, असा आमचा प्लॅन होता. पण वाटेत प्रचंड ट्रॅफिक आहे आणि तुम्ही असं धरून चालणार की हा पीक पिरियड आहे. केदारनाथला जाणाऱ्यांची संख्या विलक्षण गतीने वाढली आहे. म्हणजे ते आता देवदर्शनाच्या ऐवजी मला वाटतं पर्यटन स्थळासारखं लोक त्याला जास्त बघायला लागलेत. त्याच्यानंतर व्हायरल होणारे रील्स, फोटो, एकमेकांचे जे काय आहेत ते बघून बरेच जण तिथे आता जायला तयार होतात आम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही कधी जा, कोणत्या सीझनला, तिथे तुम्हाला गर्दी मिळणार, तुम्हाला ट्रॅफिक मिळणार. त्याच्यामुळे तुम्ही 7-8 तासाचं ट्रॅफिक गृहीत धरून बाहेर पडा. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू नका मी 7 दिवसात किंवा 8 दिवसात दोधाम करून येईन, ते तुम्हाला होणार नाही. तुमच्या बॉडीला प्रचंड त्रास सहन करावा लागेल आणि मग तुम्हाला त्याच मेंटल स्टेटमध्ये, फिजिकल स्टेटमध्ये हे सगळं दर्शन करावं लागेल आणि मग ते खूप त्रासदायक होतं. बरं, तर आमची ट्रिप ही 7 दिवसाची होती आणि या 7 दिवसात जेवढे स्पॉट आमच्या जे काही ठरवलेले होते, प्लॅन मध्ये होते, ते शक्य झाले नाही. त्याच्यामुळे हे दोधाम करायचे असतील ना, तर 7 दिवस अपुरे आहेत. तुम्हाला 9 ते 10 दिवस पाहिजे, प्रत्येक ठिकाणी एक दिवस पाहिजे. कारण तुम्हाला ट्रॅफिक यापुढे कायम गृहीत धरावंच लागेल. हे ट्रॅफिक तुम्हाला मिळणारच आहे, कारण आता प्रत्येक जण स्वतःच्या गाड्या घेऊन येत आहेत, बरेच जण टूर एजंट मार्फत येतात. त्याच्यामुळे गाड्यांच्या 15-15, 20-20 किलोमीटरच्या रांगा आहेत आणि तिकडे पहाड असल्यामुळे आणि जो काही रस्ता आहे, काही ठिकाणी चिंचोळे रस्ते आहेत, वन वे आहे, त्याच्यामुळे थांबून गाड्या पास व्हायला लागतात. बऱ्याच ठिकाणी कंटिन्युअस लँडस्लाईड होत असतं, रस्त्यांची दुरुस्ती चालू असते. छोटं लँडस्लाईड झालं तरी ते सेफ करण्यासाठी 1-1.5 तास जातात, त्याच्यामुळे तुम्हाला थांबावं लागतं. ते खूप अनसर्टन आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक एक्स्ट्रा दिवस धरून चाला, जेणेकरून तुमचं हरिद्वारवरनं वरती निघेपर्यंत सगळे स्पॉट कव्हर होतील आणि तुम्ही संध्याकाळच्या वेळेला सोनप्रयागला पोचाल. आणि माझं वैयक्तिक मत आहे, आम्ही सोनप्रयागला थांबलो होतो आणि तिथून पुढे केदारनाथची जर्नी स्टार्ट होते. पण सोनप्रयाग ते केदारनाथ हे अंतर खूप आहे, म्हणजे तुम्हाला परत पुढे 4-5 तास किंवा मला वाटतं 5-6 तासाचा प्रवास करावा लागतो. त्याच्यामुळे तुम्ही सोनप्रयागला न थांबता सीतापूरला थांबा.
सीतापूरचे स्टे किंवा थोडे गुप्तकाशीच्या आसपास. हां सीतापूर गुप्तकाशी इथे स्टे थोडे महाग आहेत तुलनेने, पण तिथून ट्रॅव्हल तुमचं ट्रॅफिक हे खूप वाचतं खूप वाचतं, सारं. सगळं. आणि जर तुम्ही हरिद्वारवरनं पुढे निघताना एक दिवस एक्स्ट्रा पकडणार असाल तर तुम्ही सीतापूर किंवा गुप्तकाशीपर्यंत सहज पोहोचू शकाल. आम्ही सोनप्रयागला थांबलो होतो. थांबलो म्हणजे आम्ही रात्री पोहोचलो 10 वाजता. त्यानंतर जेवण केलं, त्यात 11-11:30 2 झाले. तास झोपलो आम्ही. सकाळी तिचा 12चा बर्थडे होता, तर असं ठरलं होतं की 12ला उठायचं, पण ते हिने सांगितलं 12-12ला काय उठायचं नाही, कारण 2 तास झोपायला मिळणार. आम्हाला 1 वाजता निघायचं होतं. मग 12 वाजून 12:30ला गेले, उठलो 12:30ला आम्ही, उठलो, आवरलं. 1 वाजता बर्थडे सेलिब्रेट केला. लगेच 1:15-1:30 वाजता आम्ही निघालो प्रवासाला. बघा म्हणजे सगळीजण बसून निघायला 1:30 वाजले असतील. 1:30 ते 3:45 पर्यंत आम्ही कसा बसा प्रवास म्हणजे ट्रॅफिक मधनं केला. जसं 5-6 किलोमीटर 4 तासाचा प्रवास आहे, पण 4 तास आम्हाला ट्रॅफिक मध्येच गेलो. हा जसं जवळ आलो ना, तर आम्ही ठरवलं की ट्रॅफिक मध्ये आपला खूप टाइम वेस्ट जातोय. तर आम्ही 3:45लाच अर्ध्या वाटेत उतरलो आणि 6 किलोमीटर आम्ही रामपूर, सीतापूर, तिथून सोनप्रयाग, सोनप्रयागवरनं गौरीकुंड वरनं केदारनाथ असे ते स्टेप आहेत. तर जनरली गाडी सोनप्रयागवरून गुप्तकाशीपर्यंत जाईल असा इनिशियल प्लॅन होता, पण खूप ट्रॅफिक होतं. त्याच्यामुळे गुप्तकाशीच्या अलीकडे आहे सीतापूर, सीतापूरच्या अलीकडे आहे रामपूर. त्या रामपूर आणि सीतापूरच्या मध्येच आम्हाला ट्रॅफिक भेटलं. त्याच्यामुळे आम्हाला तिथे उतरावं लागलं. आणि मग ड्रायव्हर आमचा जास्त अनुभवी होता, आमच्या टूर ऑपरेटर पेक्षा ड्रायव्हर जास्त अनुभवी होता. ड्रायव्हरच सगळं प्लॅन ठरवत होता. ड्रायव्हर बोला की तुम्ही इथे उतरून जा, नाही तर तुमचे 2 तास फुकट जातील आणि तुम्हाला अर्ली मॉर्निंग ट्रेक चालू करता येणार नाही. मग आम्ही जवळपास ते 6 किलोमीटर ऍडिशनल झाले आमच्या ट्रेक मध्ये. म्हणजे 3:45 वाजता आम्ही चालायला सुरुवात केली. 4:45ला आम्ही ट्रेकिंग चालू केलं. मला वाटतं आम्ही 5:30 पर्यंत आम्ही पोहोचलो गुप्तकाशीला. आणि गुप्तकाशीवरनं गौरीकुंड नावाची जागा आहे, तिथे प्रायव्हेट व्हेकल जात नाहीत, तिथे लोकल व्हेकल आहेत. उत्तराखंड सरकारने मंजुरी दिलेल्या व्हेकल आहेत, त्या टॅक्सी आहेत 4x4च्या. तुम्हाला सोडतात, पण भयानक ट्रॅफिक तुम्हाला घ्याव्या लागतात. म्हणजे तुमच्याकडे ऑप्शन नाही, एक तर चालत जायचं किंवा त्या टॅक्सी करायच्या, हे दोनच ऑप्शन आहेत. 5 किलोमीटरचा प्रवास आहे तो, पण तुम्ही चालत जाणंच जास्त चांगलं राहील, कारण ट्रॅफिक खूप असतं त्या टॅक्सीमध्ये. म्हणजे आम्ही टॅक्सी केली, पण आम्हाला अर्ध्यावर उतरून जावं लागलं, चालतच जावं लागलं. त्याच्यामुळे ते जास्त नाहीये, पर पर्सन 50 रुपये घेतात. पण तिथे टॅक्सी मला वाटतं असतील 50 आणि लोक प्रचंड आहेत. म्हणजे वरनं टॅक्सी माणसानं घेऊन आली ना, ती माणसं उतरायच्या आधी खालची माणसं जागा बुक करून आपलं सामान टाक, त्यांना बाहेर ओढून काढ, आपण आज जाऊन बस, असे प्रकार चालू असतात. भांडणं सुरू. आम्हाला अर्धा तास लागला तिथे ऍटलिस्ट टॅक्सी बघायला, कारण खूप प्रचंड गर्दी होती, टॅक्सी मिळतच नव्हती आणि आमचा ग्रुप होता. मग शेवटी आम्ही ठरवलं की ग्रुप आम्ही डिवाइड केला आणि जशी जशी जागा मिळतं तसं जा. नशिबाने हिला कुठे टॅक्सी भेटली. आम्ही चालत निघालो होतो की जाऊ, चला आता 6 किलोमीटर चालत जाऊ. मी अडवली पूर्ण जागा. सगळीजण म्हणजे भांडत होती. म्हटलं नाही, आमचा ग्रुप येतोय. मी जोरात हाक मारले. हा जवळ खूप 100-200 मीटर लांब गेला होता. म्हटलं हाक मारली सागर, ह्याला नशीब ऐकू गेली एवढ्या गर्दीतून. आणि मग आम्हाला फायनली आमचा ग्रुप पूर्ण बसला 2 टॅक्सीमध्ये आणि आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत गेलो. तिथे अर्ध्या वाटेतच 1-1.5 किलोमीटर आधीच उतरलो. नाही जास्त, आम्ही 1-1.5 किलोमीटरच गेलो वरती आणि नंतर आम्ही उतरलो. म्हणजे शेवटचे 3-3.5 किलोमीटर आम्हाला चालावंच लागलं. नंतर आमची खरी ट्रेक सुरू झाली 7:15 वाजता. मग आम्ही फायनली जवळपास जिथून गाडीतून उतरलो होतो तिथून पहिले 6 किलोमीटर आणि पुढचे 4-1 किलोमीटर असं 10 किलोमीटर क्रॉस करून आम्ही पोहोचलो गौरीकुंडला. तर एक गोष्ट मी सांगायला विसरलो की आपण मुंबईवरनं 8-10 दिवसाच्या हिशोबाने मोठी बॅग भरून कपडे घेऊन जातो. तर हे सगळे कपडे, मोठी बॅग असते आपली 65-70 लिटरची किंवा ट्रॉली बॅग असतात, ह्या घेऊन केदारनाथला आपण जाऊ शकत नाही. 8 दिवसाला वेगवेगळे कपडे लागतात. आपला स्टे वेगवेगळ्या ठिकाणी असतो. कपडे धुवून वाळत घालून परत घालीन असं नसतं. तुम्ही या हिशोबाने जा, कपडे मी घालणार, दुसऱ्या दिवशी ते गुंडावून सेपरेट बॅग मध्ये ठेवणार, धुवणार, सुकवणार, ते घालणार. या भानगडीत पडू नका, कारण तिथे टेम्परेचर खूप कमी आहे, कपडे सुकत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही मोठी बॅग जी घेऊन जाताय ते जिथे तुमचा स्टे असेल, सोनप्रयाग असेल किंवा गुप्तकाशी असेल, सीतापूर असेल, जिथे कोण मी केदारनाथच्या अलीकडे राहणार आहे, तिथे हॉटेललाच एक रूम घ्या. जर तुम्ही स्वतः जाणार असाल तर तुमच्या रूममध्ये ठेवा, अदरवाईज ग्रुप असेल तर ग्रुपमध्ये एखादी रूम घ्या. अदरवाईज काही हॉटेलमध्ये अशा लॉबी आहेत जिथे ते एक मिनिमम 400-500 रुपये घेतात आणि लॉबीमध्ये सगळ्यांच्या बॅगा ठेवल्या जातात. तिथे CCTV वगैरे असतो. आम्ही तसं केलं होतं. लॉबीमध्ये सगळ्यांच्या बॅगा ठेवल्या होत्या. फक्त कपडे ठेवायचे तिथे. बाकी जे तुमचं इम्पॉर्टंट सामान आहे ते सगळं आपल्यासोबत कॅरी करायचं आहे. एक छोटीशी बॅकपॅक घ्यायची आहे. त्यामध्ये तुमचे जे काय वरती गरमी, थर्मल जॅकेट, हँड ग्लोव्ज, एक्स्ट्रा सॉक्स,
आणि तुमचे मेडिकल Medicines, हा. बस आणि मोबाईलचा चार्जर आणि पॉवर बँक छोटी घ्या, एकदम छोटी. छोटी पॉवर बँक घ्या. का ते मी सांगतो, बस एवढंच सामान घ्या. आणि काही तुम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू नेला असाल तर खूप कमी घेऊन जा, तेवढ्याच कारण सामानामध्ये तिकडे वरती नाही होत जा. खायला वगैरे. कारण तुम्ही नाही म्हटलं ना तरी तुमची 5 किलोची बॅग होते आणि तुमचं स्वतःचं वजन आणि तो वरचा 25 किलोमीटरचा ट्रेक, 15,000 फुटाची उंची, तुम्हाला ती बॅग घेऊन शक्य होत नाही. त्याच्यामुळे कमीत कमी सामान घेऊन ट्रेक चालू करा. आणि मी काहीतरी सांगत होतो, हां, ट्रेकिंग स्टिक आम्ही नेली होती जी तुम्हाला चालताना मदत करते. माझी डिकॅथलॉनची ट्रेकिंग स्टिक आहे टायटेनियममधली, जिची किंमत अराउंड 2,000च्या आसपास आहे. जर तुम्हाला ट्रेकिंग पोल घ्यायचाच असेल तर तो प्लीज डिकॅथलॉनचाच घ्या, टायटेनियम मधलाच घ्या. कारण आमच्यासोबत एक सहकारी होते, त्यांचा पोल येताना तुटला आणि त्या पडल्या आणि बरोबर असा उतार होता आणि बरोबर माझ्या पायातच पडल्या. कारण थोडा हे असतं तर मी अशी खालती तरी उतरताना ट्रेकिंग पोलवर किंवा तुमच्या हातात जे काय असेल त्याच्यावर आपण पूर्ण वजन टाकत असतो. तो आपला एक तिसरा पाय असतो आणि खरंच खूप सपोर्ट होतो. त्याच्यामुळे घेतला तर चांगला घ्या, नाही घेतला तरी माझी हरकत नाही. कारण तिथे तुम्हाला 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये पासून चांगले मजबूत बांबू मिळतात. ते तुम्ही घ्या. एक नाही 2 घ्या. 2 हे घेऊन चालायला जास्त मला वाटतं सोपं पडतं एकापेक्षा. पण डिपेंड आहे तुमचं फिजिक्स कसं आहे, तुमची बॉडी कशी आहे. आणि थोडं केदारनाथला जायच्या आधी 1-2 महिने चालायची प्रॅक्टिस ठेवा. आम्ही तुम्हाला सांगतो, जवळजवळ आम्ही 2 महिने आधी बुकिंग केली होती. 2 महिन्यापासून आम्ही हळूहळू चालायची. आम्ही अधेमध्ये ग्राउंडवर जात होतो, धावत होतो, चालत होतो. ते काय शक्य झालं नाही कामामुळे किंवा आमचं म्हणजे रोज जाणं शक्य नाही व्हायचं. पण ज्यावेळी आम्हाला शक्य व्हायचं त्यावेळी आम्ही जायचो ग्राउंडवर. दिवसातून एकदा 8 मजले खालती उतरायचो, 8 मजलेवर चढायचो. आणि आता शेवटी तर डबल 16 मजले आम्ही चढत होतो, उतरत होतो. पण त्याचा काही उपयोग होत नाही. झिरो. आम्हाला आमच्यासोबत अशी माणसं भेटली, सगळ्यांचं म्हणणं हेच होतं की अरे आम्ही 2 महिने प्रॅक्टिस करतोय, आम्ही 3 महिने प्रॅक्टिस करतोय, आम्ही रोज 10 किलोमीटर चालायचो, 20 किलोमीटर चालायचो. पण केदारनाथ बाबांचं असं आहे की त्यांच्या मनात ज्याची इच्छा आहे तो त्यालाच ते चालत घेऊन जातात. भले तिथे थकले होते. तर तिथे जाणं जे आहे ना ते तुमच्या हातात नाही असं मला तरी वाटतं. म्हणजे आपण किती प्रॅक्टिस करतोय, किती सवय करतोय, किती व्यायाम करतोय, किती चालतोय, याच्यावर ते तिथे चालत नाही. तिथे गेल्यानंतर तिथलं त्या दिवशीचं वातावरण, त्याच्यानंतर तुम्ही किती त्रास सहन करून तिथपर्यंत पोहोचलाय आणि ज्या दिवशी ट्रॅकिंग चालू करताय त्या दिवशी तुमची मेंटल आणि फिजिकल हेल्थ काय आहे याच्यावर सगळं ठरतं. आणि याच्या पलीकडे जाऊन महादेवाला ज्याला घ्यायचं असताना चालत, तो बरोबर त्याला जाणतो. कारण आमच्यासोबत म्हणजे आम्ही आजूबाजूला बघतो ना, बरेच जण होते, ॲथलीट्स होते, चांगले बॉडी बिल्डर होते, सगळे थकले होते, दमले होते. कारण प्रचंड ट्रेक आहे. आम्ही असे बघितलेत वयोवृद्ध माणसं, आजी आजोबा जे चप्पल घालून आलेत, साडी नेसून आलेत, साधं चप्पल आणि धोतर वगैरे घालून अशी जी आजी आजोबा आम्ही बघितले ते तिथपर्यंत चालत पोहोचलेले आहेत. आणि तरुण मंडळी जी छान डिकॅथलॉनचे कपडे, चांगले ट्रेकिंग शूज, सगळे काही त्यांच्याकडे ॲक्सेसरीज होत्या. तरी पण त्या व्यक्ती आम्हाला घोड्यावर दिसत होत्या, खेचरवर दिसत होत्या. त्याच्यामुळे तिथे जाऊन माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे, ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी जावं चालत. पण एका लेवलच्या पुढे तुम्ही तुमच्या बॉडीला स्ट्रेस देऊ नका. कारण तिथे एक्स्ट्रीम वेदर कंडिशन आहे, मायनसमध्ये वेदर चाललं जातं, तुमची बॉडी खूप एक्झॉस्ट होत असते. तिथे घाम येत नाही पण बॉडीतनं खूप पाणी जात असतं. आणि आपण जे चालतो ना त्याच्यामुळे आपल्याला पाणी प्यावं हे पण सुचत नसतं. आपला इंटेक खूप कमी असतो आणि बॉडीतनं पाणी वेपराईज खूप जास्त होत असतं. जसं आपण वरती जातो तेव्हा तुम्हाला फक्त तिकडे कलिंगड, काकडी, पाणी, मॅगी आणि पराठा ह्याच्याशिवाय डाळ चावल ह्याच्या पलीकडे काही मिळत नाही. आणि तुम्ही एवढे थकलेले असताना की तुम्हाला ना भूक लागत, ना तुम्हाला ताण लागत, ना तुम्हाला वॉशरूमला लागत. तुमची बॉडी पूर्ण वेगळ्या मोडमध्ये चालली गेली असते. मेंदू काम करायचा बंद होतो, बॉडी मेंदू काम करायचा बंद का होतो माहिती आहे का? तिथे टेम्परेचर खाली होत असतं, तुमचा अल्टिट्यूड वाढत असतो. म्हणजे तुम्ही समुद्र सपाटीपासून उंच जात असताना तसा तुमच्या बॉडीवरचा प्रेशर, जो बाहेरचा प्रेशर आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, तो कमी होत असतो. त्याच्यामुळे तुमच्या नसा असतील, रक्तप्रवाह असेल, याच्यात सिग्निफिकंट बदल जाणवतो तुमच्या पूर्ण बॉडीच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये. त्याच्यापेक्षा भारी आहे की वरती ऑक्सिजन कमी होत जातो. आणि हा ज्यावेळी ऑक्सिजन मेंदूला मिळायचं बंद होतो ना त्यावेळी तुमची कार्यक्षमता, विचारक्षमता ह्याच्यामध्ये फरक पडतो. हे तुम्ही किती नाही म्हटलात ना तरी हे सायन्स आहे. ते तुम्हाला तिथे तुमच्या बॉडीवर प्रेशर टाकतं. त्याच्यामुळे मी सांगते तुम्हाला, पूर्ण कान माझे जाम झाले होते वरती,
पूर्ण म्हणजे डोकं असं धुंद झालं होतं, डोळे पूर्ण जळजळ सुरू होती, डोळे पूर्ण एवढेसे बारीक झाले होते आणि काहीच सुचत नव्हतं, म्हणजे असं दम लागतोय की काही काही कळत नाही तेव्हा. अशा पद्धतीने जर तुम्हाला पूर्ण सक्सेसफुल ट्रेक करायचा असेल तर लवकर ट्रेक चालू करा. आम्हाला ट्रेक चालू करायला गर्दीमुळे व्यायाम सुरू करा, 5:30-6 झाले होते आम्हाला ट्रेक करायला. प्राणायाम सुरू करा. हा, योगा, प्राणायाम, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे प्राणायाम. कारण तिथे तुमचं श्वासार्थ असतं. आपल्याला इथे समुद्र सपाटीवर राहायची सवय आहे, त्याच्यामुळे इथे प्रेशर जास्त आहे, ऑक्सिजन भरपूर आहे, त्याच्यामुळे आपण नॉर्मल श्वास घेतो, आपण पूर्ण श्वास घेतच नाही. तुम्ही कधी कधी एवढा करतो एवढा सोडतो, आपण पूर्ण फुफ्फुस आपली कधी फुगवतच नाही. आणि तिथे असं होतं की आपल्याला ऑक्सिजन कमी पडतो, आपण पूर्ण श्वास घेतो, पूर्ण फुफ्फुसं फुगतात, तरी पण ऑक्सिजन मिळत नाही, त्याच्यामुळे बॉडीवर परिणाम होतो. त्याच्यामुळे पूर्ण श्वास घेण्याची प्रॅक्टिस करा एकदा, 15 दिवस आधी. आणि आम्ही जाताना सोबत कापूर पण घेऊन गेलो होतो. मला तर वाटत नाही आम्हाला कापूरचं काही, आम्ही फक्त ही पूर्ण लिस्ट आहे की मी तुम्हाला वाचून दाखवेन की दाखवतो यातलं काय न्यायचं. उगाच आम्ही ओझं वाहलेलं आहे, उगाच. सध्या तुम्ही 5-6 किलो ओझं घेऊन पण तुम्ही चालू शकत नाही तिथपर्यंत. माझे हे खांदे जे आहेत ते मोडायचे बाकी होते, प्लस माझी एक क्रॉस बॅग होती. पाऊल पण टाकू शकत नव्हती. 100 मीटर चालत होती, 10 मिनिटं बसत होती. 100 मीटर चालत होती, 10 मिनिटं बसत होती. इम्पॉसिबल. आणि सगळ्यात केलेली चूक मी तुम्हाला सांगते, ते म्हणजे असं म्हणतात की तिकडे पाणी वगैरे भरपूर असतं, तुम्ही बॉटल घेऊन जा, बॉटल भरा. पाणी भरपूर असतं म्हणजे झऱ्याचं पाणी असतं. हा, त्यामुळे तुम्हाला ते मिळून जातं. कारण तिकडे जसं वरवर जाऊ तसं 50 रुपये, 80 रुपये, 100 रुपये, 150 रुपयापर्यंत पाणी बॉटल जाते, एवढं त्याची प्राइस असते. त्यामुळे आम्ही असं ऐकलं होतं व्हिडिओत वगैरे की जागोजागी पाणी असतं आणि पिण्याचं पाणी आहे तिथे, जागोजागी पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे, म्हणजे पाण्याबद्दल पण काय नाही. गार थंडगार ते बर्फाचं असं पाणी असतं ना. आणि तुम्हाला माझ्या आवाजावरून कळत असेल, आम्ही आता केदारनाथवरून 8 दिवस झालेत, अजून काय आम्ही स्वर्गातून खाली उतरलेलो नाही आहोत. अजूनही आमची तब्येत ह्याची पण मी जर 100% तर हा 50%. हा, पूर्ण कफ, ताप, सर्दी सगळं सुरूच आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिथलं थंड पाणी जर तुम्हाला सूट होत असेल तर पिऊ शकता, पण मला काय ते सूट झालेलं नाही. पाणी चांगलं आहे, पाण्याबद्दल काही दोष नाही, शुद्ध पाणी आहे, शुद्ध पाणी आहे. मध्येच बरोबर ते मला ब्रेक मध्ये परत तेच सांगते. तर शुद्ध पाणी आहे, थंड पाणी आहे. प्रॉब्लेम हा आहे की तुमची बॉडी खूप हीट एक्झॉस्ट करत असते आणि ते थंड पाणी आपल्याला सवय नसतं एवढं मिनरल्सचं पाणी पिणं. आपल्याला नॉर्मल इथे क्लोरीनचं पाणी प्यायची सवय असते, त्याच्यामुळे ते पाणी आपल्या बॉडीला सूट होत नाही, जरी शुद्ध असलं तरी. त्याच्यामुळे ते पिण्याचं टाळा. थोडंफार पाण्यावर खर्च करा, थोडाफार म्हणजे भरपूर खर्च होतो, कारण मला वाटतं 1-2-3 किलोमीटरमध्ये 1 लिटर पाणी संपतो तुमचं, आणि ते 25 किलोमीटरचा ट्रेक आहे. आणि पाणी बॉटल तिथे मिनिमम 80 ते वरती 150 पर्यंत पाणी बॉटल्स आहेत. 25 पण कमीच वाटतो मला, तर तो 30-32 वाटतो. 500-600 रुपये पाण्यालाच जातात तिथे. आणि ऑप्शन नाही आहे. तुम्ही असं म्हणाल की मी 4 बॉटल खालनं घेऊन जातो, तर ती चूक करू नका. तुमच्या बॉडीवर पहिला जर प्रेशर पडला, पहिलं 5-10 किलोमीटरचा ट्रेक खूप इझी आहे, खूप. पुढचा 10 किलोमीटरचा जरा मीडियम, पण शेवटचा जो आहे ना तिथे तुम्ही गुडघे टेकणार. रामबाडा सुरू होतं, ब्रिज लागतं आणि तुम्हाला त्या ब्रिज वरूनच समोर दिसतं पूर्ण डोंगर असा झिकझॅक आणि उभा असा कडा आहे, झिकझॅक चढावं लागतं, एकदम डेंजर. आणि ते फक्त 5 ते 8 किलोमीटर 8 किलोमीटर आहे. म्हणजे पण ते 22 किलोमीटर म्हणतात, पण 22 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. मला वाटतं 3-1 किलोमीटरचा ट्रेक वाढलाय, 25 किलोमीटरचा ट्रेक आहे. म्हणजे कुठून एक्झॅक्ट मूळ ट्रेक आहे गौरी कोणतेवर 5चा तर सोडून द्या, ते 10-15 किलोमीटर तुम्हाला चालावं लागतं ट्रॅफिकमध्ये. मूळ जो ट्रेक आहे तो 25 किलोमीटरचा आहे. त्यापैकी पहिले जे आहेत म्हणजे शेवटचे जे 8 किलोमीटर आहेत ते एक्स्ट्रीम आहेत, त्याच्या आधीचे जे आहेत ते थकवणारे आहेत, म्हणजे ते संपतच नाही. खूप लांब चालतोय पण ते काही संपत नाही. रामबाडा नावाची जी जागा आहे तिथे ब्रिज तुम्ही क्रॉस करता आणि तुम्हाला दिसतच तिथून की असे झिकझॅक आहेत, आणि त्याच्यापेक्षा लांब तिकडे कुठेतरी तो एक बर्फाचा पर्वत दिसतो. त्या बर्फाच्या पर्वताच्या पलीकडे म्हणजे खिंडीच्या पलीकडे केदारनाथ आहे. हे तुम्हाला तिथे जाणवतं ना, त्यावेळी तुमची बॉडी मेंटली आणि फिजिकली तुटते पूर्ण. म्हणजे आता बाबा इथून पुढे होणार नाही. ऑलरेडी 12-2 वाजलेले असतात आणि तिथे मध्ये ना माइलस्टोन आहेत. केदारनाथ 10 किलोमीटर, केदारनाथ 8 किलोमीटर. ते चुकीचे आहेत, कारण चुकीचे म्हणणार म्हणजे ते जुने माइलस्टोन आहेत, जे 2013ला केदारनाथला आपत्ती आली होती त्या आधीचे आहेत. किती चालतोय, 2 तास झाले, 3 तास झाले, 10 किलोमीटर संपतच नाही. त्याच्यामुळे ते बोर्डवर जरी दाखवलं, 10 किलोमीटर संपतच नाहीये. त्यामुळे बोर्डवर दाखवतात ते खरं नाहीये, म्हणजे ते जुने बोर्ड आहेत, ते जास्त आहे. बोर्डवर दाखवतात त्याच्यापेक्षा 4-5 किलोमीटर तुम्ही जास्त. त्याच्यामुळे आमची जी इच्छा होती की चालत जावं पूर्ण 22 किलोमीटर, ते आम्हाला पूर्ण करता आलं नाही. त्याबद्दल आम्हाला खूप खंत आहे. आम्ही त्या रामबाड्याजवळ जिथे गेलो, जिथून 8 किलोमीटर बाकी होतं,
तिथे आम्ही जस्ट बसलो होतो. पूर्ण बॉडी आमची पेन करत होती, श्वासामुळे डोकं चालत आम्ही नव्हतं. तिथे बसलो, मॅगी घेतली, पराठा घेतली, पण आम्ही काय खाऊ शकलो नाही. तिथे आम्ही थोडा प्रॅक्टिकल डिसिजन असा घेतला की आमच्यात चालण्याची ताकद होती, म्हणजे नाही म्हटलं तरी अर्ध्यापर्यंत गेलो होतो, पण आम्हाला वाटेत 5 किलोमीटर राहिलं होतं. 8 किलोमीटर राहिलं होतं. त्यातले 5 किलोमीटरचा हा एक्स्ट्रीम ट्रेक होता आणि वरती 3 किलोमीटरचा बेस कॅम्पपासून चालत जावं लागतं. म्हणजे तिथे तुम्ही कसंही गेला तरी तिथे तुम्हाला उतरूनच जायचं आहे. तर तिथे गेल्यानंतर आम्ही जे वरती गेले होते घोड्याने, घोडा म्हणजे तिथे कच्चर आहेत, घोडा गाढवचं मिक्सचर, त्यांना विचारलं की किती वेळ लागला तुम्हाला जायला. तर ते बोलले आम्हाला एवढा वेळ लागला. वरती लाईन 10-12 तासाची लाईन आहे. मग आम्ही विचार केला की ऑलरेडी बॉडी पण थकली आहे, वर जायला जर आम्ही चालत गेलो असतो तर आम्हाला 7:30-8 वाजले असते, जास्त पण वाजले असते, कारण 100 मीटरवर थांबावं लागत होतं. शिवाय वातावरण एकदम चेंज झालं, सडन पावसाचं वातावरण झालं, थोडाफार पाऊस पडायला लागला. मग पाऊस, हे वातावरणातला चेंज, त्यानंतर हे थांबत थांबत जाणं, तिथली आरती, दर्शन, हा कॅल्क्युलेशन केलं तर आम्ही चालत जर गेलो असतो तर आम्हाला आरती पण मिळाली नसती, दर्शन आणि दर्शनाची एवढं चालत गेल्यानंतर परत 10-12 तास दर्शनाला उभं राहूच शकत नाही, ते जनरल आहे. त्याच्यामुळे मग आम्ही तिथे विचारलं की बाबा घोड्याचे किती घेतात, पिट्टूचे किती घेतात, काय घेतात. पण मग त्यातल्या त्यात स्वस्त घोडाच होता. म्हणजे स्टार्टिंग पासून जरी तुम्ही घोडा केलात तरी तुमचे 3,500 रुपयेच घेतात, आणि वाटेत अर्ध्यावरनं कुठे पण केलात तरी तुमचे तेवढेच पैसे घेतात. तर आम्हाला घोडा करायचा नव्हता, कारण आम्हाला ते घोड्याला त्रास द्यायचा नव्हता, कारण महादेव पशुपतीनाथ आहेत आणि आमची खूप इच्छा होती की आपण जायचं तर चालतच जायचं, आपलं ओझं कोणावर लादायचं नाही. पण तिथे आम्ही हरलो होतो, म्हणजे आमची बॉडी, मेंदू सगळं नाहीच म्हणत होता. तर आम्हाला बॉडी साथ देत नव्हती. म्हणजे गेलो असतो आम्ही कसे बसे, पण मग आमचं वरचं दर्शन आणि हे सगळं स्किप झालं असतं. त्याच्यामुळे थोडा प्रॅक्टिकल डिसिजन घ्यावा लागला. मग आम्ही जरा चांगले हट्टे-कट्टे घोडे बघितले जे चांगले आहेत, सुदृढ आहेत. मग असा माणूस बघितला की ज्याचा धंदाच नव्हता झाला, तो सकाळपासून असा होता, त्याचे घोडे पण फ्रेश होते. आणि ते आम्हाला दिसले, आम्हाला दाखवले त्याने, तिथे बांधलेले होते आणि ते खात होते चारा. मी जरा चांगला हट्टाकट्टा घोडा घेतला. मीही हट्टाकट्टा हिचा घोडा होता, माझं घोडी होते. जनरली ते घोडी चालतात, घोडे नसतात, कारण घोडी जे असतात ना ते जास्त स्ट्रॉंग असतात, त्यांचा स्टॅमिना जास्त असतो, त्याच्यामुळे ते घोडी घेतात. मग आम्ही तिथून घोडी केली. आणि जेव्हा आम्ही घोडी केली ना, तेव्हाच आम्ही वॉर्निंग दिली होती त्याला की तू एकही फटका मारायचा नाही, घोड्याला हात लावायचा नाही, जेव्हा तू मारशील आम्ही उतरणार, आम्ही तुला एकही रुपया देणार नाही. असं आमचं ठरलेलं होतं. तरी पण त्याने आमच्याकडून अर्धे पैसे आधीच घेतले होते आणि असं ठरलं की अर्धे पैसे आम्ही वरती जाऊन देणार. पण आमचं ठरलेलं होतं की तू एकही फटका मारायचा नाही. आणि आमच्यासोबत जो पोरगा होता त्याने खरंच त्या घोड्याला एकही फटका मारला. नशिबाने घोडे जे आमचे आहेत ना ते जुने होते, म्हणजे 5-10 वर्षाचे होते, आणि त्यांना रस्ता पूर्ण माहिती होता, त्याच्यामुळे त्यांना कुठे मारावं लागत नव्हतं, फटके काय नाही, ओढावं लागत नव्हतं. ह्याचा जो घोडा होता ना तो सोडून दिलेला होता, ह्याच्या घोडा पुढे होता आणि माझी पाठीमागे होती. आणि माझ्या घोड्याला तो छोटाच पोरगा होता, 17-18 वर्षाचा होता, तो घेऊन चालला होता. आणि तुझ्या घोड्याचं नाव काय होतं? काजल? नाही, माझी घोडी होती लीला. नाही, माझी लाली होती. माझी लाली होती. शीतल आणि लाली असं काय ते नाव होतं. तसं तो बोलत होता ना, तसं ती ऐकत होती बाजूला, मध्ये मध्ये हाक मारायचो असं लाली बिली, तर ती बघायची. आणि आम्ही असं तिला हाताने हे करत होतो आणि एकदम हळू नेलं. आम्ही म्हटलं की अजिबात पळवायचं नाही, मारायचं नाही. काय हेरवी काय गेलो आम्ही, नाहीतर ते खूप म्हणजे घोड्यांना पळवत घेतात. घोडे पळतात, घोड्यांना पळण्याबद्दल काय नाही, पण आपली हालत होते. आणि या पळण्यामध्ये घोडे पडतात, तुम्हाला धक्का लागतो, काय होतं, या गोष्टी होतात. आणि आमचं नशीब चांगलं होतं की आम्ही 26 तारीखला ज्या दिवशी वरती चढलो राहायच्या बर्थडे दिवशी, त्या दिवशी गर्दीच नव्हती. म्हणजे अचानक लोक कुठे गायब झाली, सगळे विचार होते. जे दुकानदार आम्ही थांबायचो ना पाणी घ्यायला, की खाली रजिस्ट्रेशन थांबवलंय का, किंवा खाली काय झालंय का, दरड कोसळली का, गर्दीच नाहीये. त्याच्यामुळे तेवढं घोड्यांना त्रास झाला नाही, म्हणजे लोकांना धक्का बसतो घोड्यांचा वगैरे. आणि घोडा घेताना एक गोष्ट बघून घ्या, घोड्याला कुठे जखम नाहीये ना, घोडा लंगडत नाहीये ना, घोड्याच्या डोळ्यांना कुठे लागलं नाहीये. आम्ही खूप बघितले असे घोडे ज्याचा पाय लंगडतोय तरी पण उगाच जबरदस्ती करतात त्यांच्यावर. 80 किलोमीटर 80 किलोची माणसं वाहतायत ओझं, तर तसं तुम्ही करू नका. चांगला घोडा घ्या, कारण घोड्यांची नॅचरल स्ट्रेंथ जास्त असते. घोडा 100-1 केजीचे वजन उचलतात, त्याच्यामुळे ठीक आहे, तुम्हाला करायला हरकत नाहीये जर तुम्ही एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये असाल तर. आणि जवळजवळ 2 तासात आम्ही घोड्यावरून वरती पोहोचलो. घोड्यावरनं जायला मला 2-2.5 तास लागले. आम्ही चालत गेलो असतो तर सोडून द्या 5-6 तासाच्या जास्त. आम्ही कितीला पोहोचलो? 5:30.
हा 3:30ला आम्ही 3:30-4ला पोहोचलो. हा आम्ही तिथे बेस कॅम्पला पोहोचलो ना, आम्ही आमच्या मनापासून आम्ही म्हणजे स्वइच्छेने आम्ही घोड्याला 1-1 किलो गुळ घातलं. गुळ आणि काय देतात खायला? गुळ चणे देतात. गुळ चणे काहीतरी आम्ही दिलं होतं, गुळ दिले होते, 1-1 किलो गुळ दिलं. आम्ही दोन्ही घोड्यांना 1-1 किलो गुळ दिलं. आम्ही पाया पडलो, आम्ही थँक्यू म्हटलं. मी तर अक्षरशः सांगितलं की प्लीज म्हणजे अजून कष्ट नको नशिबात. हा आणि पुढचं जे काय लाईफ असेल ती घोड्याला म्हणजे त्याला चांगली मिळू दे. आणि मग आम्ही तिथून निघालो. आणि घोडे जे आहेत ना ते बेस कॅम्प पासून 2-2.5 किलोमीटर अलीकडे थांबतात. तिथून तुम्हाला पुन्हा चालत जावंच लागतं केदारनाथ पर्यंत. आणि ते प्लेन आहे तरी पण तुमचा श्वास फिरत असतो, डोकं दुखत असतं, असं डोकं पूर्ण ना आपले दिल की धडकन ठोके डोक्यात जाणवत असत, तुम्हाला ऐकायला येत असतात कानात. तर मग आम्ही आणि जरासं तुम्ही चाललात ना 1 मिनिट तरी पण तुम्हाला धाप लागते, तुमचा श्वास पूर्ण फुलतो, तुम्ही चालू शकत नाही. आम्हाला 2-2.5 किलोमीटर चालायलाच आम्हाला 1.5-2 तास लागले ना. 1.5-2 तास आम्हाला आमच्या याच्यापर्यंत पोहोचायला लागले. त्यानंतर संध्याकाळी आम्ही पोहोचलो. आम्ही तिथे टेंट होता म्हणजे आमचा म्हणजे 3:30ला आम्ही बेस कॅम्पला पोहोचलो ना, तर आम्हाला 5-5:30 वाजले आमच्या कॅम्पपर्यंत पोहोचायला, कारण मध्ये लाईन असतात. त्यानंतर आम्ही जसं पोहोचलो मंदिराच्या तिथे बघितलं तर 4-5 किलोमीटर पर्यंत लाईन लागली होती. आमचं असं ठरलं होतं की आपण लवकर गेलो तर आपण लगेच लाईन मध्ये लागायचं, म्हणजे आपलं 4-5 तासात दर्शन होईल. पण आमच्या पुढे जी खेचर करून गेली होती काही माणसं, त्यांना आम्ही फोन करून विचारला, कारण ती लवकर खेचर केल्यामुळे ती 11-11:30-12च्या आसपास पोहोचली होती. तर आम्ही 5:30ला पोहोचलो ना, म्हणजे 12:00-12:30 वाजता जर ती लाईन मध्ये उभी राहिली तरी पण संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत त्यांचं दर्शन झालं नव्हतं. ती लाईन दर्शन व्हायला रात्री 10 वाजले. जनरली तिथे 10-12 तासाची लाईन होती. 12 तासच लागतात. त्याच्यामुळे आम्ही पहिले गेलो लाईनीत, म्हटलं ठीक आहे लाईनीचं बघू. मग आम्ही टेंटवर गेलो पलीकडे क्रॉस करून. आमच्या टेंटमध्ये बॅग वगैरे ठेवल्या, थोडं फ्रेश झालो. त्यानंतर मंदिराजवळ आलो, लाईनची स्थिती बघितली. लाईन जास्त होती, 12-13 तासापेक्षा जास्त वेळ लागत होता. आणि त्याच्यानंतर मध्ये परत आरती होती, त्याच्यामुळे लाईन वाढेल अशी शक्यता होती. पोलिसांनी आम्हाला सांगितलं, जे काय आहे ते स्पष्ट सांगितलं की 10-12 तास लागतात. मग आम्ही डिसिजन घेतला की आपण लाईनीत न थांबता, म्हणजे लाईन मध्ये थांबलो तर दर्शन पण होणार नव्हतं, आम्हाला आरती पण दर्शन झालं असं तर दुसऱ्या दिवशी पहाटे झालं असं 12 तासाने. आणि आमच्यात अजिबात बिलकुल पहाटे आम्हाला परत निघायचं होतं, परत उतरत 25 किलोमीटर. बिलकुल कॅपॅसिटी नव्हती, कारण आम्ही 3:15 सकाळी चालायला सुरुवात केली. ती दुपारी 1:30 वाजेपर्यंत आम्ही कंटिन्युअस चालत होतो. आणि पुढचा जो काय 2 तासाचा प्रवास होता तो आम्ही खेचरवरनच केला, जसं सांगितलं तसं. तर आम्ही अजिबात आमचा स्टॅमिना नव्हता की आम्ही बाबा 8-10 तास आम्ही लाईनमध्ये उभं राहू. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की थोडंसं आपण फ्रेश वगैरे व्हायचं. आम्ही फ्रेश होऊन लाईनमध्ये जरी लागलो असतो ना तरी आमचा नंबर व्हायला परत पहाटे 4-5 वाजले असते. आणि आम्हाला 5-6 वाजता परत निघायचं होतं रिटर्न. तर हे तर शक्य नव्हतं, एवढं 15-20 तास चालत जा, 10-15 तास लाईनीत राहा, परत येताना 8-10 तास चालत या. तर आणि तिथे आम्ही जाताना जवळपास 3 डेड बॉड्या खाली आल्या, म्हणजे टप्प्याटप्प्याने. वरती बऱ्याच जणांचे मृत्यू होत असतात, हार्ट अटॅक येतो, ब्रेन स्ट्रोक येतो, ऑक्सिजन पुरत नाही. आम्ही तिथे थांबलो होतो तेव्हा म्हणजे 2 पोरी चक्कर येऊन पडल्या. एक तर पोरगी धक्का लागून ती माझ्यावर पडली, आणि माझ्या जी साईडला होती ना ती पूर्ण अशी चक्कर खात होती. आणि मला सारखी सांगत होती की जाऊ दे. आणि पण मला जायला जागाच नव्हती, एवढी गर्दी आहे वरती. आणि म्हणजे खूप गर्दी झाल्यावर तर अजिबातच तुम्ही श्वास घेऊ शकत नाही. लोक चक्कर येऊन पडतात, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पडतात, बऱ्याच जणांच्या नाकाला, तोंडाला, डोळ्याला लागतात. त्यानंतर आम्ही जाताना तर ह्या एक्स्ट्रीम कंडिशनमुळे जवळपास 3घांची डेथ झाली होती. त्यांना खाली आणत होते, म्हणजे टप्प्याटप्प्याने आम्हाला दिसले. हे चढताना, येताना तर आम्ही आमच्या जागेत होतो, त्याच्यामुळे काही कळलं नाही. पण हे कंडिशन असतात, त्याच्यामुळे तुम्ही बॉडीला जास्त स्ट्रेस देऊ नका. केदारनाथला गेल्यानंतर वरती राहायची सोय आहे, टेंट आहेत, चांगली हॉटेल्स आहेत, थोडी महाग आहेत, 8-10 हजारापासून सुरू आहेत. तुम्ही टेंट पण घेऊ शकता, म्हणजे अगदी 2,500-3,000-4 हजारापासून टेंट घेऊ शकता. टेंट कम्फर्टेबल असतात, तुम्ही एक्स्ट्रा हीटर घेऊ शकता. मोठे टेंट मिळतात फॅमिलीसाठी, छोटे टेंट मिळतात. आणि तुम्ही थकून गेले असता त्याच्यामुळे झोपून जाता तुम्ही, त्याच्यामुळे मला वाटत नाही की तुम्ही जास्त. आता मी माझा अनुभव सांगते. टेंटवरला आपण जातो, एकतर तिकडे ऑक्सिजनची कमी असते, आता आम्ही तुम्हाला सांगितलंच. आणि टेंटमध्ये तर अजून गुदमरायला होतं. आणि जेव्हा आम्ही म्हणजे थकून भाबून असं वाटत होतं की कधी झोपतोय, आणि झोपलो होतो, तर त्या धुकधुकाने आपल्याला झोप पण लागत नाही की ह्या टेंटमध्ये आपल्याला ऑक्सिजन मिळेल की नाही, आपण गुदमरू की नाही. अशा ह्याच्यात ना मला तर झोप लागलीच नव्हती. झोपलो होतो मस्त. मी तर उठून बघत होती. तुला उठून 4 वेळा बघितलं, मला काय होणार नाही. तर केदारनाथला
आहे, टेंट राहण्याची सोय चांगली आहे, वॉशरूम्स आहेत. सगळ्या ट्रेकमध्ये चांगली गोष्ट अशी आहे की ट्रेकिंगमध्ये पूर्ण तुम्हाला ठिकठिकाणी वॉशरूम्स मिळतात आणि वॉशरूम स्वच्छ आहेत, कारण तिथे पाणी भरपूर आहे. ते झऱ्याचं पाणी पाईप लावून सोडलेलं असतं, त्याच्यामुळे ते वॉशरूम आणि स्वच्छ पण करत असतात. आणि हा माणूस असतो, आम्ही तर बघितलं की एक माणूस तिथे असतो, तो कायम स्वच्छता चालू असते. त्याच्यामुळे वॉशरूमचा काही प्रॉब्लेम नाहीये, खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम नाहीये, फक्त पैसे लागतात. त्याच्यामुळे सामान जास्त सोबत नेऊ नका, वाटेत थोडं थोडं खात पीत वरती जा, थोडेफार पैसे खर्च होतील आणि तुमचे कष्ट वाचतील. आणि तिकडे थोडंसं महाग आहे, ऑब्विसली असणारच, कारण त्यांना पण कष्ट आहेत. खालून इतकं वर न्यायचं म्हणजे आपण साधं एकटं चालत जाऊ शकत नाही, ते एवढं सामान वाहून नेतात. आता पिट्टू खेचरवरून वगैरे ते नेत असतील असं, पण एक एवढीशी डिश असते म्हणजे कलिंगडची किंवा काकडीची, ते 50 रुपये, मॅगी 80 रुपये, पराठा पण 80 रुपये, हा सगळं असं आहे. पाण्याची बॉटल 80, 100 रुपये आहे तिकडे. त्याच्यामुळे थोडंसं खाणं पिणं कॉस्टली आहे. बाकी तुम्हाला तिथे तुम्ही खाऊच शकत नाही मेन म्हणजे, आणि जास्त काय लागत नाही, कारण पूर्ण केदारनाथचा ट्रेक असतो ना, तुमचं जॅकेट बिकेट काय लागत नाही, कारण बॉडी एवढी हीट होत असते, गरम असते, तुम्हाला काही लागत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की केदारनाथला वर जे जाल ना, ते रात्री टेम्परेचर -3, -4, -5, -7 त्यावेळी तुम्ही थर्मल हँड ग्लोव्ज पाहिजेच. नाही सांगते, कारण मी चूक केली होती ना, कारण आम्ही जेव्हा निघालो ना 1:30 वाजता, तेव्हा मी सगळं थर्मल वरती टी शर्ट्स सगळं म्हणजे असं पॅक करून गेलो होतो. आणि जसं ट्रेकिंग सुरू केली ना आम्ही, तेव्हा वर ऊन होतं आणि पूर्ण गरमी घामाघूम व्हायला झालं होतं. म्हणून मी तुम्हाला सांगते, जेंट्सचं चालून जातं. आम्ही कुठे पण उभं राहून आम्ही टी शर्ट काढलं, थर्मल काढलं, परत टी शर्ट घातलं, त्याच्याने चालू झालं. लेडीजचा प्रॉब्लेम असा होतो की तुम्ही खालनच इनर वेअर म्हणून थर्मल घातलं तर वर जाऊन ते कारण सकाळीच आपण खूप मुश्किल होतं. ट्रेक सकाळी मध्ये मध्ये बोलायची सवय आहे मध्ये तिला. ट्रेकिंग आपण ट्रॅव्हलिंग आपण सकाळी सुरू करतो तेव्हा ऑब्विसली थंडी सुरू असते, तेव्हा आपण हे सगळं घालून जातो. पण मध्ये दिवसाचं ऊन लागतं ना रे. मला कशाला सांगते, मला माहिती आहे सगळं. त्याच्यावर मी उपाय पण सांगितलं त्यांना काय करायचं होतं. तर ब्लॉक खूप मोठा होतोय, त्याच्यामुळे आम्ही शॉर्ट मध्ये पुढे जातो. मग आम्ही काय केलं, मंदिराच्या समोर जाऊन उभे राहिलो, बरोबर नंदी बैलाच्या बाजूला, आणि लगेच पुजारी याला बोलला बसून घ्या, इथे आरती चालू होणार आहे. मग आम्ही लगेच जागा पकडली बरोबर मंदिराच्या समोर, आणि चांगल्या ठिकाणी मी बसलो होतो. समोर तुम्ही व्हिडिओ बघाल पुढे आले असेल तर, पूर्ण 1.5 तासाची आरती, पाय लागला, पूर्ण 1.5 तासाची आरती आम्ही अटेंड केली. आणि नशिबाने तिथे 5G रेंज आली जिओला अचानक. अख्ख्या खानदानाला व्हिडिओ कॉल केला, मी आरती दाखवली. सगळ्यांना कोणाला सोडलं नाही, सगळे भाऊ बहीण मित्र ऑफिस सगळ्यांना व्हिडिओ कॉल केले, सगळ्यांना आरती दाखवली, सगळ्यांना, आणि एकदम क्लिस्टल क्लिअर सगळ्यांना दर्शन झालं आरतीचं. त्याच्यानंतर तिथे एक साधू बाबा आले होते, त्यांनी आम्हाला रुद्राक्ष दिलं, दोघांना पण आरती पण मिळाली. मग आम्ही ते सगळं एन्जॉय केलं. पाठीमागे भीमशिला आहे ती पाहिली, रात्र होत होती. त्यानंतर तिथे काही दगड रस्तात आपले कार असतात काय माहित नाही, पण आम्ही तिकडे जाऊन आमचं एक मॅनिफेस्टेशन करून आलो. जनरली असं म्हणजे बाहेरच्या ठिकाणी असं आहे की ते माणसं जिथे जातात तिकडे त्यांच्या नावाने दगड रस्तात. तर मला तसं वाटलं, हे म्हणते लाव तू दगड, यायला म्हटलं माझ्या नावाने मी दगड लावून यायचो. तसं नाहीये, मग कळलं घर व्हावं, आपली इच्छा व्हावी, यासाठी व्यक्त करण्यासाठी तिथे दगड रचायचं. आम्ही पण जास्त काय रचले नाही, आम्हाला काय 2-4 छोटे दगड लावले नाही घाबरत. आम्ही 2-3च दगड लावले बस. आम्हाला आमचं जे काय आमचं ड्रीम आहे, आमच्या गावाकडे आमचं एक फार्म हाऊस, ते महादेव आमचं कम्प्लीट होऊ देत बस, असं ते मध्येच नाही ते सांगून आलो रे. तर मग आम्ही पाठीमागे ते भीमशिला, शंकराचार्य यांची समाधी वगैरे हे जे स्पॉट आहेत मंदिराच्या आजूबाजूला ते फिरलो रात्रीचे. त्यानंतर तिथे ऑब्व्हियसली परत खायला काय नाहीये, मॅगी, पराठे, डाळ भात हेच. ते आम्ही जेवलो थोडंफार, कारण आतडी आहे ना अशी पिळवटलेली असतात, चालून काय खायला होत नाही. पण तुम्ही ORS एनर्जीचे पाकिट घेऊन जा, ते पाण्यात टाकायचं, ते प्यायचं, तुम्हाला बऱ्यापैकी एनर्जी मिळते. ड्रायफ्रुट्स घेऊन जा, आम्ही उगाच अर्धा 1 किलो घेऊन गेलो होतो. इव्हन आम्ही ते मोठे मोठे चॉकलेट बार काय म्हणतात प्रोटीन बार वगैरे नेले होते. ते प्रोटीन बार जे आहेत ना, तुम्हाला सांगतो, आम्ही तर डिकेथलॉन मधून घेतले होते, तुम्ही बाहेरनं घेऊ शकता. प्रोटीन बार महाग पण असतात आणि तिथे खाणं होत नाही, ते एवढे कडक होतात, असे मुळातच चिवट असतात, आणि त्या एक्स्ट्रीम कोल्ड मध्ये ते एवढे कडक होतात की आधीच ना आपले दात बीत सगळं एकत्र भाजत असतं, आणि ते चावणं हे ते शक्य होत नाही. त्याच्यामुळे साधं सोपं आपले घरचे आम्ही गूळ आणि चणे घेऊन गेलो होतो, आणि हे ड्रायफ्रुट्स, ह्यानेच आम्हाला जास्त एनर्जी मिळत होती. आणि एनर्जेल हेच घेऊन जा, बाकी काय जास्त प्रोटीन बार हे ते भानगडी पडू नका. एनर्जलचे जरा 4 पॅकेट, एनर्जी 4 पॅकेट घेऊन जा. जास्त असं तुम्हाला वाटत असेल तर ग्लुकॉन डी घेऊन जा, ह्याच्यावर चालून जातं. त्याच्यानंतर सिप करून प्या.
केदारनाथला रात्रीच आम्ही थोडंसं जेवलो, आजूबाजूचं मंदिर फिरलं. तिथे स्थानिक एक दुकानदार भेटले, तर ते यूट्यूब चॅनलवरनं त्यांच्याशी चर्चा झाली. हिचा वाढदिवस होता त्या दिवशी दर्शन बिर्शन सगळं झालं. मग त्यांनी हिला काही ना काही छोटे मोठे गिफ्ट दिली. खूप छान. त्यांच्याकडनं आम्ही प्रसाद घेतला होता. त्यांनी नंबर पण दिला, नेक्स्ट टाइम याल तर आम्हाला सांगून या, आम्ही व्यवस्था करतो असं तसं. आणि खूप साधी मुलं आहेत, मेहनती आहेत, खूप मेहनत. कारण वर काय नाही, 50-100 किलोमीटरपर्यंत शाळा नाही आहेत, कॉलेजेस तर लांब राहिली. तशात ते बिझनेस करतात, धंदा करतात. 6 महिने 4-5 महिने त्यांचा धंदा चालतो. मग आम्ही रात्री झोपलो, कधी आम्हाला कळलं नाही. सकाळी 6ला उठलो. 4 वाजल्यापासूनच सुरू होतं. 4 वाजता जाग आली. 4ला जाग आली, कारण सगळे उठले होते, बाहेर बोंबाबोंब चालू झाली होती. आम्ही 5ला वगैरे उठलो. आणि तिथे लवकर उजाडतं, 4-4:30ला उजाडतं. एकदम आपल्याकडे 7 वाजता जसं पूर्ण उजाडतं. आणि मस्त त्या डोंगरांवर प्रकाश पडला होता, व्हाईट बर्फ, गोल्डन व्हाईट असा बर्फ दिसत होता. टेम्परेचर एकदम, आम्ही जेव्हा 11:15 वाजता चेक केलं तेव्हा टेम्परेचर -3 होतं. आणि म्हणजे फील लाईक असं -7. पहाटे 5-7 पर्यंत गेलो असेल, नक्कीच गेलो. कारण आम्ही त्या मंदाकिनी रिव्हरच्या बाजूलाच केदारनाथ आहे, आणि तिथेच टेम्पल आणि टेंट आणि राहण्याची व्यवस्था आहे. आमचा आणि खळखळ रात्रभर आवाज येत होता. भरपूर बोलल्यामुळे माझ्या घशावर आता ताण येत आहे. त्याच्यामुळे आम्ही आता शेवटाकडे आलो, आम्ही संपवतो आता. तर आम्ही सकाळी 6ला उठलो, बाबांचं दर्शन, केदारनाथ बाबांचं दर्शन घेतलं, आणि मग खाली चालायला निघालो. चालताना आम्ही ठरवलं होतं आता पूर्ण उतरायचं आहे, जे काय आहे 22-25 किलोमीटर ते पूर्ण उतरायचं. ही तर इच्छा आपण कम्प्लीट चढताना. आणि आम्ही पूर्ण उतरत आलो, पण उतरताना त्याच्यापेक्षा डेंजर, कारण आपले जॉईंट ऑलरेडी दुखत असतात. कारण जाताना आम्ही जवळपास 80% ट्रेक केला होता, त्याच्यामुळे पाय पूर्ण तुमचे भरलेले असतात. आणि उतरताना तुम्हाला ते म्हणजे कसं उतरायचं, पाय असे थरथरतात, लटपटतात, मध्ये फोल्ड होतात. आणि आम्ही 2 शॉर्टकट घेतले. एक शॉर्टकट तर ठीक होता, म्हणजे उताराला खाली दरी होती, तर आम्ही निघालो की बाबा लवकर उतरू म्हणून. दुसरा शॉर्टकट तर ग्लेशियरच्या वरून होता, खालनं पाणी होतंय, आम्ही ग्लेशियरच्या वरून जातोय. मग हिला म्हटलं की रिस्क तुम्ही घेऊ नका, शॉर्टकट बंद. आणि जनरली ना शॉर्टकटवर पण गर्दी असते, त्याच्यामुळे तुम्ही रेग्युलर रस्त्याने गेलात की आणि शॉर्टकटने गेलात त्या एकच वेळ लागतो, जास्त दम लागतो, उलट जास्त दमायला होतं. शॉर्टकट बिलकुल घेऊ नका, चांगले रस्ते बांधलेले आहेत त्या रस्त्यानेच या, अजिबात शॉर्टकट घेऊ नका. तर आम्ही 2 शॉर्टकट घेतले. आम्हाला चूक आमची कळल्यावर आम्ही परत मेन रस्त्यावर आलो, आणि मग आम्ही आलो उतरत. शेवटी जे आहे ना, शेवटचे 5 किलोमीटर संपतच नाही, असं वाटतं आता आले. 2 तास चालूच आहे. 3-4 तास लागले आम्हाला आता. तर आम्ही 6 वाजता चालायला चालू केलं, ते आम्ही संध्याकाळी किती 3ला 6 नाही 6:30ला निघालो. 6:30ला निघालो. चाललो थोडा वेळ, 15-20 मिनिटं आम्ही आमच्या पाठच्या यांची वाट बघत थांबलो. आणि त्यानंतर मग आम्ही 7:15 वाजता सुरू 7ला चालू केलं, आणि मला वाटतं 3 वाजता आम्ही खाली पोहोचलो. म्हणजे तुम्ही नॉर्मल स्पीडने, आमच्यासारखं नॉर्मल स्पीडने थांबत, फोटो काढत, थोडं नाश्ता खाणं करत जायला. तरी आपण खूप फास्ट चाललो. फास्ट चाललो आम्ही, पण आम्ही जास्त थांबलो नाही, आणि फास्ट चालू पण नाही. तुम्हाला काय कुठे हिमालय ट्रेकिंग किंवा तुमची काय तिथे शर्यत नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही कोणी किती सांगितलं 4 तासात खाली या, 5 तासात खाली या, तुम्ही तुमच्या बॉडीला रिलॅक्स द्या, वाटेत थांबा. खूप छान स्पॉट आहेत, खूप छान नजरी आहेत, फोटो काढा, व्हिडिओ काढा. कारण आपण आयुष्यात एकदा किंवा 2दा जाणार आहे केदारनाथला, त्याच्यामुळे उगाच टूर ऑपरेटर सांगतोय म्हणून टाइम स्लॅब मध्ये खाली या. टूर ऑपरेटर सांगतो 10 वाजता खालती या. 4 तासात येणं शक्य नव्हतं. ते घोडे येऊ शकतात, तुम्ही घोडे केला, तुम्ही येऊ शकतात, पण आमची बाबा इच्छा आहे, आम्ही देवदर्शनाला धामला आलोय, आम्हाला चालत यात्रा करायची आहे, तर ते 4 तासात येणं शक्य नाहीये ना. सारखे फोन येतात की बाबा तुम्ही या, आम्हाला पुढचं प्लॅन करायचं, जे प्लॅनमध्ये नाही आहे तुमच्या तेही तुम्ही ओढून ताणून करायचा प्रयत्न करताय, तर हे चुकीचं आहे. याच्यावर वाद होता राहिले आमचे. आम्हाला खरं तर वाद करायचा नव्हता, कारण आम्ही देवदर्शनाला गेलो होतो, तर ते अजिबात शक्य नाही आहे. टूर ऑपरेटरचं कसं असतं, त्यांना सगळे स्पॉट कव्हर करायचे असतात. काही वेळेला काही जण सांगतात की आम्हाला इकडे एक्स्ट्रा जायचं आहे, तिकडे एक्स्ट्रा जायचं, मग ते करण्याच्या नादात सगळ्यांवर प्रेशर पडतो. टाइम लिमिट येतात, असं या तसं या. पण मला तर वाटतं की तुम्ही आधीच काही गोष्टी क्लिअर करा की या ट्रेकला आम्हाला एवढा वेळ लागणार आहे, तेवढा वेळ लागणार आहे, कारण तुम्ही बॉडीवर स्ट्रेस टाकू नका. कारण हे आहे तर पुढचा ट्रेक आहे, सरसलामत तो पगडी पचास असा आहे. त्याच्यामुळे आम्ही आरामात उतरत आलो, आणि आम्हीच नाही, आमच्यासोबत आणि आमच्या ग्रुपमधले थोडे जण होते, ते आम्ही पाठी होतो. आम्ही अजिबात धावलो नाही, अजिबात घाई केली नाही, ना घोडा केला, कुठेही पळत आलो नाहीये. आम्ही आरामात, जो माणसाची जी गती आहे त्या गतीने खाली आलो. आम्ही 6 जण. आम्हाला जवळपास 3 वाजले खाली यायला, म्हणजे 8 तास मिनिमम लागतात तुम्हाला चालत यायला. तेवढे आम्ही कव्हर केले, आलो खाली. सगळेजण आम्हाला तिथे एकत्र भेटले. त्याच्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.
आता परतीचा प्रवास ह्याच्यानंतर आमचे 2-3 स्पॉट राहिलेत ते ह्याच व्हिडिओत कव्हर करायचे का? हो चल सांगून टाकूया. सांगून टाकतो. मग काय तिथून आम्ही निघालो, रिटर्न आमच्या हॉटेलवर आलो. थोडा मला वाटतं आम्ही 4 तास झोपलो असू आणि लगेच निघालो, कारण बद्रीनाथला जायचं होतं. जनरली एवढं खाली आल्यानंतर एक रात्र पूर्ण 7-8 तासाची झोप महत्त्वाची असते, पण बद्रीनाथ पण करायचं होतं आम्हाला, ट्रॅफिक पण होतं. त्याच्यामुळे मग आम्ही 4 तासात निघालो. रात्री 2 का 3-4 वाजता आम्ही बाहेर पडलो बद्रीनाथला. 2 वाजता रात्री. 2 वाजता. आणि मग आमचा बद्रीनाथ प्रवास चालू झाला. जोशीमठ बद्रीनाथला जायला 24 तास लागतात. वाटेत आम्हाला जोशीमठ भेटला आणि ट्रॅफिक असल्यामुळे आमचं जोशीमठ झालं. ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही पटकन उतरलो, जोशीमठच्या मंदिरात पाया पडलो, परत येऊन गाडीत बसलो. बरोबर तिथेच ट्रॅफिक लागलं मंदिराच्या समोरच. जर तिथे ट्रॅफिक लागलं नसतं तर आमचा तो पण स्पॉट झाला नसता. हा, पण देवाच्या मग आम्ही जोशीमठच्या नंतर ते बद्रीनाथच्या अलीकडे मध्ये कुठेतरी स्टे केला होता. तिथे पण आमचं असंच आहे, सेम. आम्ही 25 किलोमीटर अलीकडे 4-5 तास झोपलो आणि परत निघालो ते बद्रीनाथला. हॉटेल तो स्टे खूप सुंदर होता. तो एकदम मस्त कम्फर्टेबल हॉटेल होतं. अशी व्हॅली, नदी अशी क्रॉस करून चाललेली, ते मंदिर होतं. त्याच्यानंतर वरती डोंगर, सुंदर हॉटेल होतं. त्याचा आम्ही नंबर वगैरे घेतला आहे, पुढे कधी व्हिडिओ तर ते आम्ही तुम्हाला देऊ. तर तिथे स्टे केला आम्ही. लवकर निघालो बद्रीनाथ. बद्रीनाथचं दर्शन कम्पॅरेटिव्हली सोपं आहे, कारण पार्किंगपर्यंत गाड्या जातात. पार्किंगवरनं 1-1.5 किलोमीटर तुम्हाला चालायचं आहे. तिथे पण असंच झालं. आम्ही पटकन आमचं रजिस्ट्रेशन, म्हणजे तिथे रजिस्ट्रेशन दाखवण्याचं तुम्हाला तिकीट मिळतं, ते आम्हाला तिकीट मिळालं आणि ते बोलले की 4 तासात दर्शन होईल. मग आम्ही धावत खुशीत गेलो. तिथे जाऊन बघतो तर लाईन 7-8 किलोमीटर पाठी गेली नाही, पण आम्ही गेलो आणि अलीकडेच आम्ही चप्पल काढली आणि तिकडे तर मायनस, आम्ही अक्षरशः कुडकुडत होतो. एकदम बर्फ, आणि आदल्या दिवशीपर्यंत बर्फ पडला नव्हता आणि आम्ही ज्या दिवशी गेलो त्याच दिवशी भरपूर बर्फ पडला होता. आणि आम्ही डोंगरांवर. बद्रीनाथ असं आहे की चारी बाजूला उंच डोंगर आहेत बर्फाचे आणि मधोमध बद्रीनाथ आहे. चप्पल वगैरे काढलं आणि चप्पल काढली आणि लाईनीत उभं राहिलो आणि चाललोय लाईनीत. ते पाणी जाऊन खडी वरती आली आहे, पाय फाटले आहेत, बर्फाचं पाणी, असं वाटतं थर्ड डिग्री चालू आहे आमची. मग जसं लाईनीत पुढे गेलो असं आम्हाला कळलं की लाईन पाठीमध्ये 5-6 किलोमीटर गेली. 7-8 किलोमीटर. पोलिसांना विचारलं तर ही लाईन बोलले एवढ्या लाईनला जनरली परत इथे 12-13 तास लागतात. आम्ही सकाळी 6 वाजता तिथे पोहोचलो ना, 6 नाही लवकरच आधीच. तर पोलीस आम्हाला आणि तिथली काही व्यक्ती, म्हणजे आम्ही लाईन मध्ये राहिलेल्या व्यक्तींना विचारलं तुम्ही कधीपासून उभे आहात, तर ते रात्री 1 वाजल्यापासून उभे होते आणि त्यांचं 6-7 वाजेपर्यंत ते तिथेच उभे होते. लाईन पुढे सरकतच नव्हती, कारण कपाट बंद होतं आणि कपाट काहीतरी 6-7 नंतर ओपन होतं, म्हणजे दर्शन ओपन होतं. हां, त्याच्यामुळे मग आम्ही असा डिसिजन घेतला की आम्ही जर बद्रीनाथचं दर्शन घेण्यासाठी लाईनमध्ये उभं राहिलो तर आपलं दर्शन काय होणार नाही आणि आपला पुढचा प्रवास पण होणार नाही, कारण ट्रॅफिकमध्ये आम्हाला 12-13 तास लागत होते आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी ट्रेन पण होती. मग आमची ट्रेन पण चुकेल, त्यामुळे आम्ही असं मग आम्ही ते पण दर्शन बाळालो, मंदिराच्या समोर मुखदर्शन घेतलं आणि बद्रीनाथवरनं निघालो. तिथून आम्ही गेलो माना विलेजला. तिथे पण तुमच्या बाकीच्या गाड्या जात नाहीत, छोट्या गाड्या जात नाहीत, त्यांच्या लोकल टॅक्सीज असतात, त्याच तुम्हाला करायला लागतात. पर पर्सन 50 रुपये. 3 किलोमीटर आहे फक्त तिथून. अरे नाही बोल, नाही बोल पूर्ण बोल, पुरा कव्हर कर सगळे पॉईंट. बोलायचं मला खोकला येतो. मग शांत राहा. मध्ये मी हिला गॅप देतो त्यावेळी बोलत नाही, मी बोलायला लागलो की हिला नाही सुस्त बोलायचं. मग मानावलीला गेलो आम्ही. तिथे व्यास गुफा आहे, गणेश गुफा आहे, जिथे व्यासाने महाभारत सांगितलं, गणेशाने लिहून घेतलं, ते सगळं आहे. त्याच्यानंतर तिथे भीमपूल आहे, सरस्वती नदीचा उगम आहे आणि जिथून पांडव स्वर्गात गेले ती जागा आहे, तो मानागाव. तिथूनच ते स्वर्गाचं द्वार आहे असं म्हटलं जातं आणि तिथे तोच भारताचा पहिला गाव आहे, तिथून भारत चालू होतो. पुढे मग तिबेटची बॉर्डर लागते, नेपाळ तिबेटची. तर मग ते सगळं पाहिलं आम्ही. गंगेचं उगम स्नान, सरस्वती नदीचं उगम स्नान वगैरे केलं. आम्ही खाली आलो आणि परतीचा प्रवास चालू केला. तर या सगळ्यामध्ये ट्रॅफिकमध्ये वगैरे आम्हाला एवढा वेळ लागला होता की आम्ही वाटेत येताना आमचा एक स्टे होता हरिद्वारच्या अलीकडे आणि तिथून मग आम्ही दिल्लीला येणार होतो. तो स्टे कॅन्सल केला आणि आम्ही कंटिन्यू 22 तास रनिंग केला. रात्री यावेळेला जेवायला पण थांबायला वेळ नाही. हा, जेवायला तिथं नाहीच आहे, घाट आहेत, घाट सेक्शन क्रॉस करून थांबावं लागतं. एवढा डेंजर घाट आहे ना की पूर्ण खालती दरी, एका साईडने पूर्ण डोंगर पर्वत, मधोमध असा चिंचोळा वळणाचा घाट आणि खालती दरी. डेंजर आहे बाबा. ते रस्ते तसेच आहेत, त्याला तुम्ही काय करू शकत नाही. तर आम्ही मग 22 तासाचा जो पूर्ण कंटिन्यू नॉनस्टॉप प्रवास दिल्लीपर्यंत केला आणि येताना आमची ट्रेन होती. त्या ट्रेन म्हणजे आम्ही खालो जे पराठा मॅगी खाल्लो होतो त्याच्यावरच निघालो होतो आम्ही. आणि खूप ते असल्यामुळे आम्हाला ते म्हणजे तुम्हाला भूक पण लागत नाही, मळमळ तर खाली तरी उलटी होल्याची परिस्थिती असते.
त्याच्यामुळे मग आम्ही ते जेवण स्किप केलं. आम्ही थेट दिल्लीत पहाटे 4ला वगैरे पोहोचलो, कारण आम्हाला ट्रॅफिकची गॅरंटी नव्हती. आम्हाला असं वाटलं की आम्ही कटोकट पोहोचू, पण असं झालं की उलटं झालं. आम्ही 4 तास अलीकडे लवकर पोहोचलो. मग स्टेशनवर 2-3 तास काढले, तिथे थोडाफार टाईमपास केला आणि मग आमची ट्रेनने रिटर्न जर्नी चालू झाली. कारण रिटर्न येताना परत फ्लाईटने येणे पण बजेट नव्हतं, आम्ही केलं होतं. त्याच्यामुळे जे काय 22-23 तासाचा प्रवास प्लॅनमध्ये जे काय होतं ते येताना सगळ्यात मस्त आम्ही ट्रेनमध्ये झोपून आलो. 3 टायर AC तिकीट होती. तर असा आमचा दोधामचा यात्रेचा प्रवास झाला. सांगण्यासारखं बरंच आहे, भरपूर आहे. मला वाटतं सेपरेट व्हिडिओ बनवावे लागतील, पण जो सध्या जो अनुभव आहे आमचा तो थोडक्यात हाच आहे. हा अनुभव आहे त्याच्यानंतर आम्ही एक सेपरेट व्हिडिओ बनवू की जे सामान लागतं ना त्याच्यासाठी. आणि अजून एक व्हिडिओ पण येऊ शकतो, तो म्हणजे आम्हाला केदारनाथ जायला किती खर्च आला, शॉपिंग म्हणा, पॅकेज म्हणा, खाणं पिणं म्हणा, हॉटेल म्हणा, कसं काय असतं त्याचा आम्ही किती खर्च आम्हाला आला आणि तुम्ही किती खर्च वाचवू शकता, हे दोन्ही आहेत. कोणत्या सीझनला जाणं चांगलं आहे, कोणत्या सीझनला जाणं चांगलं नाही आहे, जो आम्ही अनुभव घेतला आहे. कुठे थांबावं, कुठे थांबू नये, हे तर मी आता सांगितलं. पण त्याच्यामध्ये एक थोडक्यात सांगू खर्चाबाबत. आणि सामान, मेन म्हणजे सामान. आपण उगाच बोजा बिस्तरा बांधून जातो, तिथे सगळं सामान लागत नाही. त्यामुळे सामानाच्या बाबतीत स्पेशल एक व्हिडिओ नक्की येईल. 1-2 दिवसात आम्ही तो पण टाकू. पण थोडक्यात आमचा हा अनुभव असा होता. ह्या व्यतिरिक्त मला प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये आम्ही त्याचं उत्तर देऊ. उत्तर मोठे असेल तर सेपरेट व्हिडिओमधून देऊ, पण देऊ नक्की. कारण आम्हाला वाटतं की आम्हाला जो त्रास झाला तो बाकीच्यांना होऊ नये आणि सगळ्यांचा केदारनाथ प्रवास चांगला व्हावा. आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवायला चालू केला होता तेव्हा सूर्य इथे होता, आता सूर्य खाली गेलाय आणि आता आमच्या चेहऱ्यावर गरमी काळोख आलाय. आम्ही फॅन लावायला विसरलो होतो, त्याच्यामुळे गरम पण होतंय आणि बडबडून हिचा घसा तर खराब आहेच. माझा पण आता घसा बसलाय. माईक चालू आहे का बंद आहे ते पण मला माहिती नाहीये. आता आज चालू आहे. आज बरोबर 8 दिवस झालेत आम्ही केदारनाथ वरून येऊन. म्हणजे मला ताप होताच आणि मी गोळ्या घेऊन गेली होती, त्यामुळे गोळ्या माझ्या सारख्या सुरूच होत्या. त्यामुळे माझा कफ सगळा सुकलाय, बोलायला बोलायला होत नाहीये. त्याच्यामुळे सर्दी, कफ, आणि कफ पण एवढा डेंजर पडतोय तो की लाल पडतोय आणि खोकला सुरूच आहे. इम्पॉर्टंट नाहीये, सांगते मी माझा अनुभव ना, मला काय काय त्रास झाला. तर याची काळजी घ्या. शरीर बिघडतं, त्याच्यामुळे शरीराला रिकव्हरीसाठी थोडा टाईम द्या. चांगलं खाणं पिणं करा, बॉडी रिकवर होते. तर असाच आमचा झाला केदारनाथ बद्रीनाथ दोधामचा प्रवास आणि हा होता आमचा अनुभव. तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा. आणि प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी केदारनाथ कराच. 2 धाम 4 धाम केला तर उत्तम आहे, पण हे 2 धाम तरी कराच. आणि हे 2 धाम एकत्र करणं शक्य आहे. हे काय होतं आपलं खर्चा बाबतीत. खर्चाचं मी तुम्हाला सांगेन की आता आम्ही हे केलं, तिथे हेलिकॉप्टरची पण सोय आहे, पेट्टू आहेत, पालख्या आहेत, घोडे आहेत. तर त्या प्रत्येकाला किती खर्च येईल, हेलिकॉप्टर केला तर किती खर्च येईल, हे सगळ्याची माहिती आम्ही काढून आलोय. राहण्याची सोय काय आहे त्याची माहिती काढली आहे, गाडीचा किती खर्च येतो त्याची माहिती काढली आहे. तर हे सेपरेट एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की किती खर्च येतो. तुम्ही हेलिकॉप्टरने सुद्धा जाऊ शकता बजेटमध्ये. तर ते कसं जायचं काय जायचं ते आम्ही त्या व्हिडिओमध्ये नक्की सांगू. सध्या तरी आम्ही इथेच थांबतो. संध्याकाळचे 7 वाजले आहेत. 2 तास झालेत आमच्या व्हिडिओला. तुम्ही पूर्ण आमचा व्हिडिओ शांतपणे पाहिलात त्याबद्दल तुमचे आभार. पुढचे व्हिडिओसुद्धा असेच बघा. धन्यवाद. बाय बाय.